कधी केली रे आसमाना पाण्याची, कधी केली रे आसमाना पाण्याची, मिळाली जागा मामाची, दिल्या होती जाण प्राणाची, मिळाली जागा मामाची. चंदना परी झिजून काया, जळतच राहिले ते भीमराया, जळतच राहिले ते भीमराया. अशी मूर्ती होती ती चंदनाची, अशी मूर्ती होती ती चंदनाची, मिळाली जागा मामाची, दिल्या होती जाण प्राणाची, मिळाली जागा मामाची. बाबासाहेबांनी आपल्याला हे दिलं नसतं किंवा बाबासाहेबांचा जन्मच झाला नसता, रामजी आणि भीमाईने 14वा अपत्यच होऊ दिलं नसतं, तर ह्या जगाची स्थिती कशी असते हे फक्त आपण विचार केला तरी खूप वाईट वाटतं. परंतु निसर्गाला हे मान्य नव्हतं म्हणून हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि बाबासाहेबांच्या जन्मामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तर आजची वैशाख पौर्णिमा आहे. या वैशाख पौर्णिमेचं औचित्य साधून आपण सर्वांनी इथे जे सुशोभित केलेलं आहे तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कारण या गोष्टी करण्यासाठी आपली जी शीलपारमिता असते ती आपली भक्कम होत असते. तथागतांनी आपल्या धर्मतत्वज्ञानामध्ये शीलाला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण शील जर आपलं व्यवस्थित असेल तर आपल्याला अशक्य गोष्ट शक्य होते. जे सर आता म्हणते कोण काय म्हणताय कोण काय म्हणताय, परंतु तुमचं शील जर मजबूत असेल परिपूर्ण असेल तर कोण काय बोलताय याच्याशी आपल्याला घेणं नसतं. जे तथागत बुद्धांनीच हे ज्ञान सांगितलेलं आहे की चांगलं कर्म केलं चांगलंच मिळणार आहे. जे आजही आपण म्हणतो की कावळ्याच्या शापानं ढोरं, म्हणजे जुन्या लोकांनी ज्या म्हणी केलेल्या आहेत ह्या गोष्टीवरूनच विचारांवरूनच केलेल्या आहेत. तर म्हणून तुमचं खूप अभिनंदन. आणि भगवान बुद्धांच्या ह्या पौर्णिमेच्या दिनी ह्या वैशाख पौर्णिमेला तिन्ही घटना घडलेली आहे. पहिली गोष्ट आहे लुंबिनीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. 563 इसवी सन पूर्व वैशाख पौर्णिमा लुंबिनी ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. दुसरी गोष्ट 528 बुद्धगया बोधी वृक्षाच्या खाली त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तिसरी गोष्ट आपण बघतो की जी घटना आहे ती वैशाख पौर्णिमेलाच आहे आणि ती 483 कुशीनगर ठिकाणी भगवान बुद्धांनी आपलं महापरिनिर्वाण केलेलं आहे. ह्या दोन घटना वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत, परंतु ही तिसरी घटना भगवान बुद्धांनी स्वतः बनवलेली आहे म्हणजे घडवलेली आहे. जसं हा कार्यक्रम तुम्ही उभा केलेला आहे तसा तथागतांनी आपलं महापरिनिर्वाण सांगितलेलं आहे. जे ह्या जगामध्ये एकही व्यक्ती आपल्याला अशी मिळत नाही की स्वतःचं मरण कधी आहे हे सांगू शकतो, जन्म कधी आहे हे सांगू शकत नाही आणि मृत्यू कधी आहे हे सुद्धा सांगता येत नाही. परंतु तथागत सम्यक संबुद्ध आहे त्याचा पुरावा हा आहे की तथागतांनी दोन गोष्टी जरी ह्या घडलेल्या आहे वैशाख पौर्णिमेला, परंतु तिसरी घटना ही स्वतः घडवलेली आहे. कारण ह्या जगामध्ये तथागतांनी आपला स्वतःचा श्वास स्वतः थांबवलेला आहे. आपला श्वास थांबत असतो म्हणजे निसर्ग आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्या शरीराचा जे घटक आहे ते थांबल्या जातात, परंतु तथागतांनी थांबवलेलं आहे. जे आलार काळामांकडून त्यांनी जी विद्या शिकलेली आहे 8व्या पायरीची, त्या ठिकाणी त्यांना हे प्रशिक्षण दिले गेलेलं आहे की श्वास रोखून कसा धरायचा. श्वास रोखायचा म्हणजे आपल्याला कशी अनुभूती होते आणि त्यामुळे एवढी कठोर तपश्चर्या त्यांनी ती सुद्धा आत्मसात केलेली आहे. तरीही सुद्धा त्या गुरूंना विचारतात की याच्या पलीकडे जाऊन काही आहे का. आलार काळामध्ये याच्या पलीकडे जाऊन मला काही नाही. मग तिथून पुढे ते निघून जातात. असे हे सम्यक संबुद्ध ह्या जगाचे गुरु असतानाही ते कुठेही म्हणत नाही की मी तुमचा गुरु आहे तुम्ही माझे शिष्य आहात. तथागत म्हणतात एका व्यक्तीने किंवा एका माणसाने इतर माणसांसाठी दिलेलं तत्वज्ञान मी तुमच्यापर्यंत देतो आहोत.
तुम्ही घेतलंच पाहिजे असंही तथागत कुठेच म्हणत नाही. तिथे आपल्याला विचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही स्वतः यायचं, हेही पस्तिको ओपन आहे. म्हणजे यायचं, बसायचं, तपासायचं, चिकित्सा करायची आणि नंतरच हे स्वीकारायचं. तुम्ही स्वीकारलंच पाहिजे असं नाही. आणि तेच बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत दिलेलं आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस आपल्या नागपूर ठिकाणी लोक जमा झालेले आहेत दीक्षेसाठी, परंतु बाबासाहेब म्हणतात हा सतधर्म मला पटलेला आहे, माझ्या बुद्धीला पटलेला आहे, मला त्याची खात्री झालेली आहे, मी तो स्वीकारतो आहे, म्हणून तुम्ही घेतलंच पाहिजे असं बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांनी भगवान बुद्धांकडून हेच शिकलेलं आहे. आपणही त्यांच्याकडून तेच शिकलं पाहिजे की आपल्याला समजल्यानंतर आपण स्वीकारायचं आहे, आपलं वर्तन करायचं आहे आणि वर्तन केल्यानंतर इतरांना जर वाटलं तर ते नक्कीच स्वीकारणार आहे. म्हणूनच भगवान बुद्धांच्या ह्या 3 घटना खूप महत्वाच्या आहेत. जे आनंदांनी पण तथागतांना विनंती केलेली आहे की तथागत तुम्ही आत्ताच जाऊ नका, अजून खूप लोकांना तुम्हाला धर्म देशना द्यायचे आहे. परंतु तथागत म्हणतात आनंदा आता ती वेळ निघून गेलेली आहे. कारण वैशालीमध्ये त्यांनी तिथे ही घोषणा केलेली आहे की आजपासून माघ पौर्णिमेपासून तर वैशाख पौर्णिमेपर्यंत म्हणजे मी तथागतांनी 3 महिन्यानंतर मी महापरिनिर्वाण करणार आहे. म्हणजे तब्बल 3 महिने आधी त्यांनी सांगितलेलं आहे की हे शरीर काय करणार आहे, श्वास थांबवणार आहे. ज्या ठिकाणी श्वास थांबतो त्या ठिकाणी आपला शरीराचा मृत्यू होत असतो. आणि म्हणून त्याच श्वासावर तथागतांनी पूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ज्या श्वासाला बघण्यासाठी किंवा श्वासाला वेळ देण्यासाठी आपल्याकडे कोणाकडे वेळ असतो का? म्हणजे जे श्वासावर आपलं हे शरीर पूर्ण चाललेलं असतं तिथेच आपण प्रत्येक जण काय म्हणत असतो की ध्यान साधना करण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही. मग आपल्याकडे स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो का लक्ष देतो हे मान्यच करावं लागेल. आणि हेच तथागत म्हणतात की प्रत्येक सत्य आपण जाणलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ही तीच गोष्ट आहे की प्रत्येकाने स्वतःच्या शरीराला निरोगी ठेवायचं आहे. प्रत्येकाचं स्वतःचं शरीर निरोगी ठेवल्याने आपल्याला आजार होणार नाही आणि आजार झाल्यानंतर आपल्याला चांगले दिवस जगता येईल आणि जगून आपल्याला इतरांसाठी चांगलं हिताचं काम करता येईल. म्हणून भगवान बुद्धांचं पूर्ण ज्ञान या पूर्ण शरीरावर आहे. जे आपण म्हणतो ना सर्व संपत्ती नेवच तत्वनिर्वाण संपत्ती. काय म्हणतात तथागत या गाथेमध्ये? सर्वात मोठी आणि सगळ्यात एकमेव कोणती संपत्ती असेल तर ती संपत्ती कोणती आहे? आपली ही काया. म्हणून ह्या कायेला खूप महत्व आहे. कारण ही काया आहे म्हणून आपण सगळे काम करू शकतो. परंतु ह्या कायेमध्ये तथागत म्हणतात आपले 3 शत्रू आहेत. 3 शत्रू कोणते आहेत आपल्यालाच माहिती नाही. आहे का? आपल्या स्वतःवर आपण खूप प्रेम करतो परंतु फक्त आरशात बघतो तोपर्यंत त्या क्षणापर्यंत प्रेम करतो. आरशापासून बाजूला झालो की आपल्याला आपल्यावर प्रेम नसतं. ज्याला आपण म्हणतो दिखाऊ प्रेम आहे ना. आपल्याला खूप वाटतं प्रत्येकाला की मी खूप दिवस जगावं, लवकर मरू नये, परंतु त्याची काळजी घेतो का तशी नाही. म्हणून तथागत म्हणतात ह्या चित्तामध्ये जे 3 विकार आहेत, महाविकार आहेत, या विकारांना जर आपण थांबवलं तर आपल्याला 3 रत्न उत्पन्न करता येतात. कारण वाईट गोष्ट थांबवल्याशिवाय चांगली गोष्ट उत्पन्न होत नाही. जसं तुम्हाला इथे काम करताना अडथळा आलेला आहे, कष्ट करावे लागेल, परिश्रम करावे लागेल, त्यावेळेस हे उभं राहणार आहे. मग तशीच गोष्ट तथागत म्हणतात ह्या चित्तामध्ये जे 3 विकार आहेत ते 3 विकार कोणते आहेत? आपल्याला ताप आला, थंडी आला, काही आजार झाला आपण लगेच डॉक्टरकडे जातो. परंतु तथागत म्हणतात हे मानसिक विकार आहेत. मानसिक विकार कोणते आहेत? शारीरिक आजार झाला का आपण लगेच डॉक्टरकडे जातो, परंतु मानसिक विकार आपल्याला आहे की नाही हेच आपल्याला अजून माहिती नाही. मानसिक विकार आपल्याला काय आहे? राग आहे, द्वेष आहे आणि मोह आहे. या रागामुळे, द्वेषामुळे आणि मोहामुळे आपल्या पूर्ण शरीराची आपण काय करतो? बिघाड करून ठेवतो. परंतु त्या तिघांना, त्या 3 विकारांना जर आपण थांबवण्याचा प्रयत्न केला, मग विहारात आल्यानंतर आपण जे वज्रासनामध्ये बसून वंदन करतो हे आपल्या स्वतःसाठी करतो. आपल्याला वाटतं बुद्धं नमामि, बुद्धांसाठी करतो, परंतु तथागत म्हणता आपल्या बुद्धीला आपण नमन केलं. कारण पूर्ण शरीर आहे, पूर्ण सगळं आपल्याकडे आहे, परंतु ही जमीन जर नसली तर आपल्याला उभं राहता. आणि म्हणून तथागतांनी ज्यावेळेस ज्ञान प्राप्त झालेलं आहे
त्यावेळेस तथागत म्हणतात मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे याचा साक्षीदार कोणी नसून कोण आहे? भूमी आहे. आणि म्हणून भूमी स्पर्श मुद्रा आपण नेहमी बघतो. या जमिनीमुळे आज आपण काय आहे? उभा आहे. म्हणून तथागत म्हणतात आपण उभा असल्यानंतर जमीन आपल्याला सांभाळत असते आणि आपण आडवा झाल्यानंतर ही जमीनच आपल्याला उतरत येते. अशी ही धरणी माता आहे. म्हणून तथागतांनी सांगितले हे 3 विकार ज्यावेळेस आपण थांबवतो ते 3 विकार थांबवल्यानंतर आपले 3 रत्न आपण उत्पन्न करत असतो. ते 3 रत्न कोणते आहेत? प्रत्येकाकडे आहेत. बुद्ध रत्न, धम्म रत्न आणि संघ, जे आपण नेहमी गाथा बघतो. बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ. आणि म्हणून तथागत म्हणतात ह्या 3 रत्नांची ह्या जगामध्ये कुणीही बरोबरी करू शकत नाही. असे 3 रत्न प्रत्येक व्यक्तीकडे आहे. कुणालाही ते कुणाकडून उसने घ्यायचे नाही. म्हणून वामनदादा इथे काय म्हणतात? ना शोध कुणाचा उसना दुःखाचे कारण तृष्णा. ना शोध कुणाचा उसना दुःखाचे कारण तृष्णा. तोड तळावर सांगून गेला महान अंतर्यामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बघा किती साठा आहे. म्हणून वामनदादा म्हणतात सर्वास मिळावा वाटा असा ज्ञान धनाचा साठा. सर्वास मिळावा वाटा असा ज्ञान धनाचा साठा. ठेवून गेले याच ठिकाणी उभ्या जगाचे स्वामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आली रे संधी नामी. निसर्ग प्रत्येकाला संधी देत असतो परंतु त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची ही आपल्याकडेच आहे. आली रे संधी नामी सांगितले वामनला मी. उचल पोतडी पंचशिलेची येईल आपल्या कामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. या पंचशिलेमध्ये किती ताकद आहे. या 5 शिलांमध्ये सगळं काही सामावलेलं आहे. आणि म्हणून या 5 शिलांचं जर पालन केलं तर प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ आहे. जे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला सुख पाहिजे असतं परंतु तिथे तथागत म्हणतात सुख हे जिथे मिळते दुःख हे तेथेच मिळते. हनुमते वाट तुझी विहाराकडेच वळते. हनुमते वाट तुझी विहाराकडेच वळते. हात हातात देऊ दुनिया नवीन पाहू. हे पिचडे वैभवा भिवा धरिला दिवा. हे पिचडे वैभवा भिवा धरिला दिवा. म्हणजे बाबासाहेब आपल्याला याच्यातून काय सांगतात? भिवा धरी लावा दिवा. म्हणजे बाबासाहेबांनी जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे हे जर आपण स्वीकारलं तर आपल्या प्रत्येकाची प्रगती आहे, प्रत्येकाचा विकास आहे. आणि आपल्यामुळे आपल्या एका व्यक्तीमुळे आपलं कुटुंब तर सुधारतं परंतु आपले नातेवाईक सुद्धा चांगल्या रस्त्याला लागतात. आणि म्हणून भगवान बुद्ध या जगामध्ये पैशाला संपत्तीला महत्व देत नाही. पैसा आणि संपत्ती तुम्ही कमवू नका असं तथागत म्हणत नाही परंतु त्यांना जेवढं महत्व देत नाही तेवढं भगवान बुद्ध एका व्यक्तीला महत्व देतात. कारण एक व्यक्ती काय करू शकते हे तथागत सांगतात. पैसा हा येतो आहे जातो आहे. आपण म्हणतो पैसा हा घराचा पाहुणा आहे. म्हणताना आपण काय म्हणतो पैसा हा सगळ्यात वाईट आहे म्हणतो ना. परंतु हे आपला अज्ञान बोलत असतं. तथागत म्हणतात पैसा वाईट नाहीये. आपला विचार करण्याची जी पद्धत आहे ती वाईट आहे. ती जर आपण सुधारवली तर आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळत असतात. म्हणून तथागतांच्या विचारांमध्ये आणि बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आपण त्यांना गुरु शिष्याची जोडी मानतो. तर अशा बाबासाहेब आणि भगवान बुद्ध या जगामध्ये त्यांनी जे जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य अमाप आहे, आखाड आहे. त्याची मोजणी करू शकत नाही.
जसं आकाश मोजता येत नाही, धरणी मोजता येत नाही, तसे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचं कार्य मोजता येत नाही. आपल्याला त्यांच्याकडून तेवढं शिकायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जितकं चांगलं काम करता येईल तितकं आपण करावं. त्यांच्यासारखं आपल्याला करता येणार नाही, परंतु थोडंसं खारीचा वाटा घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण ही गोष्ट करूया. जे सरांनी मग असे सांगितलं की 2016ला मी श्रावणेरी केलं, 2016ला श्रावणेरी केलं, परंतु 2006 पासून मी, जसं तुम्ही उपासिका आहात तसं मी याच्यामध्ये होते. आणि त्यावेळेपासून मला जी गोष्ट समजली ती गोष्ट मी आत्मसात केली. ही गोष्ट वाईट आहे ती टाकून दिली, जी गोष्ट चांगली आहे ती स्वीकारण्याचं काम केलं. आणि त्यामुळे एक गोष्ट करून मला त्या गोष्टीकडे किंवा त्या रस्त्याकडे जाता आलेला. कारण तथागतांनी शीलाला महत्व दिलेलं आहे, ते शील सांभाळण्याचं काम केलं. आपण पण सगळेजण आहेत, शील हे काचेचं फूल आहे, परंतु शील म्हणजे फक्त आपल्याला काय वाटतं आपल्या चारित्र्यावर कोणी शील तोडे होऊ, परंतु तथागतांनी ह्या शीलामध्ये तुमची काया वाचा मनाने जर तुम्ही शुद्ध आचरण केलं, निर्मळ आचरण केलं, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत. सुख मागण्याची तुम्हाला गरजच नाही. भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये तेच आहे की आम्ही अशी प्रतिज्ञा करतो, पहिलं शील पानातिपाता वेरवणे शिखापदं समाधी, मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही, तो सबल असो किंवा दुर्बल असो, अशी मी प्रतिज्ञा करते किंवा करतो. अशी प्रतिज्ञा आपण घेत असतो. दुसरीकडे काय शिकवलं जातं की असं मी तुम्हाला असं देईल मग मला असं मिळेल, परंतु तिथं तथागत काय म्हणतात, आपला आचार विचार आपल्याला सुधारायचे आहे. जे बाबासाहेब म्हणतात की आपल्या विचारांचा अग्नी कधीही विझू देता कामा नये. म्हणजे चांगले विचार, वाईट विचार उत्पन्न झाले त्याला थांबवण्याचं काम करायचं, चांगले विचार उत्पन्न झाले ते करण्याचं काम करायचं. हीच गोष्ट खूप महत्वाची आहे आणि तोच धर्म आहे, इतर दुसरा काहीच नाही. एका माणसाने दुसऱ्या माणसावर चांगलं मैत्रीभाव करावा, करुणाभाव करावा, हीच गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे आणि तोच धर्म आहे. आणि हे प्रत्येकाकडे आहे. जे कमी इथे परत म्हणतात, बहुरुडे गेले हे वन उपवन, कृषित झाले शोषित तन मन, दाण सेकी पडे अपुरी ओटी, दाण सेकी पडे अपुरी ओटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ वंदन कोटी कोटी. दान सेकी पडे अपुरी ओटी म्हणजे जे आपण आता बघितलं की 3 विकारांना थांबवल्यानंतर 3 रत्न उत्पन्न होतात आणि ते 3ही रत्न आपल्या चित्तामध्ये आहेत, आपल्या मनामध्ये आहेत. आणि ते रत्न इतके आहेत की आपल्याला उपसता आपली ओटी अपुरी पडणार आहे, इतकं ज्ञान आपल्याकडे आहे. आणि म्हणून तथागतांनी आपल्या धर्मपदामध्ये सांगितलेलं आहे की सब्बदानं धर्मदानं जीवनं. सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ज्ञानदान श्रेष्ठ आहे. कोणतं? ज्ञान. कारण ह्या जगामध्ये ज्ञान सगळ्यात मोठं आहे, त्याची बरोबरी कोणीही लावू शकत. जसं आपण 3 रत्नांची बरोबरी ह्या जगामध्ये, तुमचं सोनं आहे, हिरे आहे, माणिक मोती आहे, किती पैसा देऊन तुम्हाला खरेदी करायला लागतात, परंतु या 3 रत्नांपुढे ते सगळं काय आहे, फिका आहे. सोनं घातलं तरी आपल्याला भीती असते. म्हणून सुंदर ते ध्यान भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, श्वासावर लक्ष द्या. आपल्या श्वासावर ज्यावेळेस लक्ष ठेवतो त्यावेळेस आपलं चित्त काय होतं, एकाग्र होतं. आणि एकाग्र चित्त झालेलं सगळ्या शरीराला सुखाच्या लहरी देत असतं. आणि त्या सुखाच्या लहरींसाठी सगळे धडपड करत असतात, परंतु ते आपल्याकडेच आहे हे आपल्याला, तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा विसरलास, आहे की नाही. म्हणताना पण आपण काय म्हणतो, 3 तिघाडा आणि काम बिघाडा म्हणतो ना, बरोबर आहे ना. पण कुठे, अज्ञानामध्ये. तिघांनी सोबत गेलं की काम काय होतं, मग चौथं काय घेतो आपण सोबत, हे काय आहे, अज्ञान आहे. 3 तिघाडा आणि काम बिघाडा म्हणजे तथागत सांगतात की हे 3 रोग आहे, विकार आहे चित्ताचे. कोणते आहे, राग, द्वेष आणि मोह. राग उत्पन्न झाला की सगळं विस्कळीत करून टाकतो, द्वेष केला तर आपल्या स्वतःच चित्त जळत असतं, आणि मोह केलं हे सगळं माझं आहे पण आपल्या सोबत कोणी काय देतं का. म्हणून इथे तथागत परत सांगतात
की आताही अकल नथी कुतो 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 धन. आपलं स्वतःचं शरीरच स्वतःचं नाही तर कुठे पुत्र आणि कुठे धन. पण आपण काय म्हणतो, हे पुत्र माझे आहे, हे धनही माझं. आपल्या सोबत काय देता का? सगळ्यांना माहिती आहे. म्हणून कवी परत इथे काय म्हणतात, नाती गोती सर्व पसारा खोटा ठरणारा, माया ममता भास असे हो इथे चोरणारा. माया ममता भास असे हो इथे चोरणारा. तरीही मिळती माझे माझे, तरीही मिळती माझे माझे. कुणाला ते कळले, कुणाला ते कळले. ते गौतम बुद्धाने ओळखले, बुद्धाने ओळखले, गौतम बुद्धाने ओळखले. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सत्य तपासा, चिकित्सा करा, निधन लावा. चिकित्सा केल्यानंतर आपल्याला सत्य हे नक्कीच मिळतं. आणि म्हणून बाबासाहेब आपल्या ग्रंथामध्ये तिसरी प्रतिज्ञा सांगतात की प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, आहेत सत्य अनंत, ते संपूर्ण आकलन करण्याचे. आपल्या बुद्धीने आपल्याला ते आकलन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. दुसरी प्रतिज्ञा बाबासाहेब म्हणतात, प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य. आपल्यामध्ये काय आहे? असंख्य दोष आहेत, ते नष्ट करण्याचे. पण आपल्याला वाटतं का असं? प्रत्येकाला काय वाटतं? माझ्यासारखं हुशार, माझ्यासारखं देखणं, सगळ्यात सुंदर फोटो कोणाचा असतो? परंतु तथागत ते सत्य बघायला लावतात. कारण हे सगळं आपण अज्ञानाने बोलत असतो. तथागत म्हणतात हे शरीर सुंदर आहे, दिसायला कसं आहे याच्याशी महत्व तुमचं वर्तन कसं आहे. जे आपण आजही म्हणतो वाणात नसावं पण. मग बुद्धांच्या धम्मतत्वज्ञानामध्ये गुणांना महत्व आहे. जे गुरुजी मगाशी बोलले की थोडे लोक इथे आहेत, परंतु थोड्यांपेक्षा गर्दीपेक्षा दर्दी बरे आहे ना. जे आपण आजही परत बघा किती म्हणी आपल्यावर आहे. आजही आपण काय म्हणतो, गंधारीचं एक न धड. कशासाठी म्हणतो? त्या सगळ्या ह्या वातावरणावरून जुन्या लोकांनी तयार केलेला की जिथे 100 लोक जी गोष्ट करू शकत नाही तिथे 5 लोक करू शकतात. म्हणून बाबांना बाबासाहेबांच्या विचारात म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीच्या तयाचे ज्ञानी चुकत असते. वाणी तर भीम असतात, करणी तर भीम असतात, वर्तन तुझ्या बिनाचे साडे चढणे असतात. कारण वर्तनाला जास्त महत्व आहे. तथागत म्हणतात माझ्या किती गाथा पाठ करतात, मला किती वेळा वंदन करतात, माझी किती वेळा पूजा करतात, याला तथागत महत्व देत नाही, तर तथागत आचरणाला महत्व देतात. जे आजही आपण, आणि खूप जुनं गाणं आहे, सगळ्यांना परिचित आहे, आचरणीण विचार वाया, आचरणीण विचार वाया, व्यर्थ से हे ज्ञान बोध हा, बुद्धाचा तुझा बोध हा, बुद्धाचा तुझा. किती सुंदर लिहिलेलं आहे आणि जुनं आहे एकदम. परंतु आपण फक्त काय करतो, मनोरंजन म्हणून ऐकतो आणि सोडून देतो. पण ह्या गीतांमधून आपण ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांचा जो विचार आहे, मी सांगितल्याप्रमाणे की श्रावणेरी केल्यानंतर जी जी 10 शिला मला तिथे दिलेली होती ती शिला मी तशीच ठेवली आणि त्या शिलाचा आढळा प्रभाव आहे. त्या शिलामध्ये एवढी ताकद आहे. शील जर मजबूत केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य होत असतात आणि सगळ्या आपल्याकडेच आहेत. आपल्याला इतरांकडून घेण्याची गरज नाही. काया वाचा आणि मन. भगवान बुद्धांनी त्याच्यामुळे भगवान बुद्धांना पण म्हणतानाच मनोवैज्ञानिक गुरु म्हणतो. म्हणजेच मनाचा डॉक्टर ह्या जगामध्ये पहिला आणि शेवटचा. आज सगळे जण जे काही प्रबोधन करतात हे भगवान बुद्धांकडूनच घेतात, परंतु नाव स्वतःच सांगतात. भगवान बुद्धांशिवाय ह्या जगामध्ये कोणताही गुरु नाही. आणि म्हणून गुरु पौर्णिमा जी केलेली आहे आषाढ महिन्यात, गुरु पौर्णिमा, ते भगवान बुद्धच गुरु आहे.
भगवान बुद्ध गुरु आहेत. परंतु हे भगवान बुद्ध इतके असे चांगले गुरु आहेत की ते म्हणतात माझी पूजाही करू नका आणि मला काहीच घोषणाही करू नका. जे एका कवीने परत इथे केलेलं आहे की बाबासाहेबांनी एवढं सगळं केले आहे तरी पण बाबासाहेब काय म्हणतात, बाबासाहेब म्हणतात भव्य माझा हा सत्कार तुम्ही करता हो कशापायी. प्रश्न करताय बाबासाहेब, भव्य माझा हा सत्कार तुम्ही करता हो कशापायी. तुमच्या या भीमरावाला व्यक्ती पूजा नाही. पण आपलं काय असतं, सुनानी पायालाही पडलं तर तिला आई बाप्पाने वळण. पण बाबासाहेब काय म्हणतात, व्यक्तिपूजा मान्य नाही. व्यक्तीची पूजा किंवा पाया पडून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. त्याला आदर आणि कदर केला पाहिजे. म्हणून भव्य माझा हा सत्कार तुम्ही करता हो कशापायी. तुमच्या या भीमरावाला व्यक्तिपूजा मान्य नाही. का मान्य नाही? व्यक्तिपूजा करता करता तुम्ही त्याच करता देव. नवसाला तो पावत नाही हेच आहे सत्यमेव. मग काय म्हणतात बाबासाहेब, कष्टाविना फळते नाही. कष्ट घेतले नसते तर हे उभं राहिलं असतं का? कष्टाविना फळते नाही प्रयत्नाने भायश दाई. तुमच्या या भीमरावाला व्यक्तिपूजा नाही. कारण प्रत्येक व्यक्ती येऊन बाबासाहेबांना पाया पडायचे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब बघा एवढं सगळं दिलेलं आहे आपल्याला, आपल्याला फक्त खाण्याचं आणि चालण्याचं काम करायचं. तरी बाबासाहेब म्हणतात विशेष काही तुमच्यासाठी केले तसे नाही मी फार. पण आपण जर एखाद्यासाठी काही काम केलं आपण आयुष्यभर त्याला काय करत असतो, टोकत असतो. कोणामुळे मोठा झाला? पण बाबासाहेब म्हणतात विशेष काही तुमच्यासाठी केले तसे नाही मी फार. कर्तव्य ते होते माझे नका समज तुम्ही उपकार. पण आपण प्रत्येक जण काय म्हणत असतो बाबासाहेबांच्या ह्या जगावर, म्हणजे उपकार म्हणून बाबासाहेबांना लांब करतो आपण. बाबा म्हणतो परंतु उपकार म्हणून बाबासाहेब म्हणतात कर्तव्य ते होते माझे नका समज तुम्ही उपकार. मग बाबासाहेब म्हणतात मी काय केलं, अन्यायाविरुद्ध लढलो, अन्यायाविरुद्ध लढलो तुम्ही माझे शूर शिपाई. तुमच्या या भीमरावाला व्यक्तिपूजा नाही. म्हणून व्यक्तीचा आदर आणि कदर करण्याची जे तत्व आहे हे बुद्धाने आपल्या तत्वज्ञानात शिकवलेलं आहे. माणसाला माणूस म्हणून जगवण्याचं काम माणसानेच केलं पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणतात माणूस ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस धर्म सुरू होतो. एकटा असल्यावर धर्माची गरज नाही, कारण स्वतःला इजा कोणी पोहोचवत नाही. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी आणि भगवान बुद्धाने जे मी शिलांचं म्हटलेले की शिल पाळल्यानंतर आपल्याला एवढे सगळ्या चांगल्या गोष्टी मिळत असतात. 2016 पासून मी ते संध्याकाळचं भोजन टाळलेलं आहे. तर आज 8 वर्ष झालेली आहे संध्याकाळी जेवण घेत नाही. त्यामुळे आपल्या स्वतःची प्रकृती चांगली असते आणि आपल्या स्वतःच्या शरीराला जेवढं पाहिजे तेवढं रक्त मिळत असतं. हे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते आहे की 2016च्या आधी दुपारी 3ला जेवायचं, संध्याकाळी 10ला जेवायचं. त्याच्यामुळे माझ्या स्वतःच रक्त 5 पॉइंट किंवा 6 पॉइंट असेल. पण 2015ला श्रावणी केलं, 16ला आम्ही इकडे आलो आणि 16 पासून मी ते रेग्युलर ठेवलं. त्यामुळे माझं स्वतःच रक्त 12 पॉइंटच्या पुढे आहे आणि 12 पॉइंटच्या पुढे असल्यामुळे मला 3 बाटल्या रक्त देतात. एक रमाईची जयंती होती त्यावेळेस मी 1 बाटली रक्त दिलेलं आहे. एक रक्तदान शिबिर होत त्यावेळेस 1 बाटली दिलेलं आहे. आणि आता बाबासाहेबांची जी जयंती आता झालेली आहे त्या जयंती निमित्त बाबासाहेबांना अभिवादन म्हणून 1 बाटली रक्त दिली. अशा 3 बाटल्या मला रक्त देतात.
आहे की नाही चांगली गोष्ट? म्हणजे शरीर निरोगी होतं, आपल्या शरीराला पाहिजे तेवढी ऊर्जाही मिळत असते आणि भविष्यामध्ये आपल्याला आजार होणार नाही याची दक्षता या संध्याकाळच्या भोजनाने होत असते. म्हणून भगवान बुद्धाने त्या काळी सांगितलेलं आहे की संध्याकाळचं भोजन आपण वर्ज ठेवलं पाहिजे. त्याला शास्त्रीय कारण असं आहे की दुपारची उष्णता, सूर्याची उष्णता आणि आपल्या शरीराची उष्णता 12 ते 1 च्या दरम्यान आपण जे भोजन घेतो, जे काही असेल ते हेच पाहिजे असं नाही. जे काही असेल ते आपण जे खात असतो ते शरीराला जे सहारस पाहिजे असतात ते सहारस आपल्या शरीराला मिळत असतात. त्याच्यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं आणि पाहिजे तेवढं आपल्याला जे गोष्टी पाहिजे त्या मिळत असतात. आणि विशेष म्हणजे संध्याकाळचं भोजन आपल्याला का लागतं तर आपल्या सूर्याची उष्णता संपलेली असते आणि आपल्या शरीराची उष्णता 4 नंतर कमी झालेली असते. त्यामुळे संध्याकाळी आपण टाकतो आणि म्हणताना काय म्हणतो, दिवसभर सगळे बाहेर असतात, संध्याकाळी सगळे सोबत असतात, मस्त पोट भरून जेवण केलं. परंतु हे अज्ञान आहे. हे काय आहे, आपल्या स्वतःचे आजार आपण वाढवत असतो. म्हणजे या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत 40, 45, 50 नंतर आपल्याला जे आजार उद्भवतात, एक आजार उद्भवतात ना, आपण त्या ठिकाणी परत काय होतो की खायचे प्यायचे दिवस आले आणि देवाने आता काय केलं, तोंडावर, देव कुठेही तोंडावर मारायला येत नसतं. भगवान बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की प्रत्येक सत्य तुम्ही शोधलं पाहिजे, त्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे, दुसऱ्याकडे नाही. तुम्हाला शोधायचं आहे आणि तुम्हाला ते चालायचं आहे. तुमचं मन तुम्ही मलिन केलेलं आहे, तुमच्या मनाला तुम्हाला स्वच्छ करावं लागेल. जी गाथा आपण नेहमीच म्हणतो, सब पाप करण कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्यवपनीतं बुद्धान शासन. हे खूप छान छान विचार आपल्याला छोटे छोटे आहे परंतु खूप महत्वाचे आहे. कारण आपला धर्म हा अति सूक्ष्म कणांनी बनलेला आहे. आपलं हे शरीर सुद्धा खूप कणांनी बनलेलं आहे आणि ह्या शरीराला दिसायला ठोस दिसतं परंतु त्यामध्ये सारखे पंकन चालू असतात. म्हणजे नष्ट होणं उत्पन्न होणं, नष्ट होणं उत्पन्न होणं हे चालू असतं. तेच भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की सर्व संस्कार अनित्य आहे. ही तथागतांची ही मुद्रा आपण नेहमीच बघतो ना. ही मुद्रा कशासाठी तथागतांनी घेतलेली आहे? तथागत म्हणतात हे जे आहे ना हे अनित्य आहे. म्हणजे ह्या जगामध्ये नित्य असं काहीही एक सारखं बदलत असतं, क्षण प्रतिक्षण बदल होत असतं, म्हणजे अनित्य. दुसरी गोष्ट भगवान बुद्ध म्हणतात अनात्म. ज्या शरीरामध्येही आत्मा नाही आणि ह्या जीव सृष्टीमध्ये सुद्धा आत्मा नावाची चीज वस्तू नाही. म्हणून भगवान बुद्धांनी स्मशानात जाऊन हाडांची उशी करून आपल्या उशाला घेतलेली आहे की जर आत्मा असेल तर माझ्या शरीरात प्रवेश करेल आणि मला त्रास होईल. परंतु अनेक वर्ष असा अनुभव घेतला परंतु आत्मा नावाची वस्तू भगवान बुद्धांना मिळालेली नाही. म्हणून भगवान बुद्ध आत्मा नाकारतात, स्वर्ग नाकारतात, नशीब नाकारतात, भाग्य नाकारतात, फक्त कर्माला महत्व देतात. जे कर्म म्हणजे शील, चांगली गोष्ट, चांगले काम केलं, इथे तुम्ही येऊन बसला आहात, सगळ्यात मोठं शील झालेलं आणि त्याशिवाय चित्त पूर्ण कुठे आहे, एकाग्र चित्त आहे. इकडे आहे का नाही. म्हणजे हे काया वाचा मनाने तुमचं शील काय झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट भगवान बुद्ध सांगतात की हे दुःख आहे. तिसरी काय आहे, दुःख आहे. आणि म्हणून अनित्य, अनात्मा आणि दुःख आणि हे जे गोल दिसतं तो भवसागर आहे. म्हणजे ह्या भवसागरामध्ये आपण एकदा अडकलो, त्या अज्ञानात अडकलो की घर संसार सुटतो का? घर संसार ही बाहेरची गोष्ट आहे, बाहेरील गोष्ट आहे. परंतु आपलं जे शरीर आहे त्या शरीराला आपण सोडायचं कधी नाव घेत नाही. हा पण संसार आहे ज्याला लोक म्हटलेला आहे. पूर्ण आपल्या शरीराचे जे पार्ट आणि पार्ट आहे सगळ्या मिळून त्याला लोक म्हटलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी हा लोक शब्द आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत वापरलेला आहे की आम्ही भारताचे लोक. प्रत्येक जण वेगवेगळ्या म्हणतात, कोणी देवाचं, कोणी अल्लाचं, कोणी काय म्हणतात, परंतु बाबासाहेब म्हणतात आम्ही भारताचे लोक. जे भगवान बुद्धांनी जे तत्वज्ञान माणसाच्या बद्दल दिलेलं आहे. कारण भगवान बुद्धांनी ह्या जगामध्ये माणसालाच मोठं मानलेलं आहे. पैसा कमवता येतो, माणूस कमवता येत नाही. कारण गेलेला वेळ आपल्याला पुन्हा परत आणता येत नाही. आपण म्हणतो मी सगळ्यांच्या पहिली आली, मी बरोबर वंदनेला आली, परंतु पण वेळेत आलेलो नसतो.
गेलेला वेळ आपल्यासाठी कधीही थांबत नाही, दिलेला शब्द आपल्याला परत पुन्हा घेता येत नाही आणि कुणीतून गेलेला प्राण परत आणता येत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत सांगितलेल्या आहेत आणि म्हणून आपण स्वतःच त्या गोष्टी आत्मसात कराव्या, आपण स्वतःच त्या गोष्टी घ्याव्यात आणि बाबासाहेबांनी अथक परिश्रम केलेले आहेत, आपलं पूर्ण कुटुंब बलिदान केलेलं आहे. बाबासाहेबांनी स्वतःचं आयुष्य तर बलिदान केलेलंच आहे, परंतु पूर्ण परिवार सुद्धा बलिदान केलेलं आहे. तुमचं सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करेन की तुम्ही औचित्य साधून म्हणजे खूप छान क्षण साधून भगवान बुद्धांचं ज्ञान श्रवण केलेलं आहे. कारण भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे की माणसाचा जन्म होणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. सगळ्यात कठीण गोष्ट या जगामध्ये कोणती असेल तर माणसाचा जन्म होणं. कारण त्याचा जन्म होण्यासाठी त्याला आईच्या उदरामध्ये या घाणीमध्ये 9 महिने थांबावं लागतं. त्याच्याही पलीकडे जाऊन भगवान बुद्ध म्हणतात त्याच्याही पेक्षा कठीण गोष्ट कोणती असेल तर ज्यावेळेस तो जन्माला येतो आणि आयुष्य जगत असतो ती सगळ्यात कठीण गोष्ट आहे. त्या दोघांपेक्षाही तिसरी गोष्ट कठीण कोणती असेल तर तथागत म्हणतात तथागतांचं जे ज्ञान उत्पन्न केलेलं आहे, ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, धम्मतत्वज्ञान. हे ज्ञान श्रवण करणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे, फक्त ऐकणं. आणि त्या तिघांपेक्षाही कठीण गोष्ट कोणती असेल चौथी तर ते बुद्धत्व प्राप्त करणं. कारण बुद्धत्व हे प्रत्येकाला प्राप्त करता येतं. प्रत्येकाकडे बुद्धी आहे आणि प्रत्येकाला बुद्धी वापरता बाबासाहेबांनी आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. हे कशाच्या बेसवर दिलेलं आहे? एवढं सगळं बाबासाहेबांनी 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तरीही सुद्धा बाबासाहेब म्हणतात की माझी बुद्धी फक्त 7 ते 8% हॅलो 7 ते 8% वापरलेली आहे. जर बाबासाहेबांनी 7 ते 8% बुद्धी वापरली तर आपण किती वापरतो? आपण काहीच वापरत नाही. कारण बघून बघून आपण सगळं कृती करत असतो. यांनी हे केलं, यांनी चांगली साडी घेतली, यांनी प्रत्येक गोष्ट आपण काय करत असतो? प्रत्येक गोष्ट आपण काय करत असतो? दुसऱ्याची बघून करत असतो. आणि त्याला भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? सांग चांगलं. पण आपल्याला सांग चांगलं कोणी म्हटलं तर आपल्याला आवडेल का? आपण ते मान्य करणार. कारण आपण काय म्हणतो